आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग. विषय संतांची शिकवण. एका गावातील एक व्यक्ती प्रथमच श्री नानक देवजी यांच्याकडे गेली. त्याने पाहिले की संतजी उदास अवस्थेत एकांतात बसले आहेत, स्मरण करत होते. ती व्यक्ती सतनाम वाहेगुरु म्हणाली. श्री नानकजी यांनीही उत्तर दिले, भोजन करविले, ज्ञान विचार ऐकवले. तो मनुष्य निघून गेला. एक दिवस तीच व्यक्ती परत आली आणि म्हणाला, महाराजजी, तुम्ही कधीही आनंदी दिसत नाही, कारण काय आहे? संत नानकजी म्हणाले की ना जाने काल की कर डारे, किस विधि ढल जा पासावे, जिन्हा ते सिरते मौत खुडकदी, उन्हानू केहडा हसावे. भावार्थ, संत नानकजी म्हणाले, हे बंधू, या मृत्यूलोकात सर्व नाशवंत आहे. कोणाची जाण्याची वेळ कधी येईल काहीही सांगता येत नाही. त्यामुळे ज्याच्या डोक्यावर मृत्यू नाचतोय त्या व्यक्तीला नाच गाणे, थट्टा मस्करी कशी आवडेल? मूर्ख किंवा नशेत असलेली व्यक्ती अशा घाणेरड्या लोकात आनंद मानते. जसे एका व्यक्तीच्या पत्नीला विवाहाच्या 10 वर्षांनी मुलगा झाला. त्याच्या जन्माच्या येण्याच्या आनंदाप्रित्यर्थ त्याने लाडू बनवले, बँड बाजा वाजवला, धिंगाणा घातला. पुढच्या वर्षी वाढदिवशीच त्या मुलाचा मृत्यू झाला. जिथे वाढदिवसाच्या आनंदाची तयारी सुरू होती तिथे रडून छाती बडवणे सुरू झाले. घराचे नरक झाले. आता करा आनंद साजरा. हे सत्य ऐकून ती व्यक्ती थरथर कापू लागली आणि म्हणाला, हे प्रभू, आपल्या गोष्टी सत्य आहेत, परंतु काय आपण कधीही आनंद साजरा करीत नाही? श्री नानकजी यांनी उत्तर दिले की आनंद साजरा करतो. साध मिले साडे शादी हुंदी, बिछुड़दा दिलगिरी वे, अखदे नानक सुनो जिहाना, मुश्किल हाल फकीरी वे. भावार्थ, जेव्हा माझे शिष्य सत्संग ऐकण्यासाठी येतात तेव्हा संगतला पाहून आनंद वाटतो की सर्व भक्ती करीत आहेत, कोणीही विचलित झालेला नाही. जेव्हा हे सत्संग झाल्यावर परत जातात तेव्हा उदासीनता येते की कोणी माते फिरू यांना भ्रमित करून परमात्म्यापासून दूर तर नाही करणार. श्री नानकजी म्हणाले आहेत की अज्ञानी संतांनी फकीरी अर्थात भक्ती कठीण केली आहे. ते पूर्ण मोक्षाचा मार्ग जाणत नाहीत. भ्रमित करण्यासाठी गुरु बनले आहेत, जे गोडगोड बोलून माझ्या भक्तांना काल याच्या जाळ्यात घेऊन जातात. त्यामुळे जोपर्यंत ते सर्व सत्संगामध्ये परत येत नाहीत तोपर्यंत काळजी लागून राहते. सर्व आल्यावर आनंद होतो, पण आम्ही नाच गाणे करत नाही, मनामध्ये अनुभव करतो. मृत्यूला कधीही विसरत नाही. कबीरजी यांनी म्हटले आहे, मौत बिसारी मूर्खा, अचरज किया कौन, तन मिट्टी में मिल जाएगा जो आटे में लौन. भावार्थ, हे मूर्ख मानव, काय आश्चर्य आहे की तू मृत्यूला विसरला आहेस. एक दिवस तुझे शरीर मृत्यूला प्राप्त होऊन मातीत मिसळून जाईल. तुझे नाव, अस्तित्व म्हणजे चिन्ह देखील दिसणार नाही, जसे पिठात मीठ मिसळल्यानंतर दिसत नाही. भावार्थ असा आहे की मृत्यूचा दिवस विसरूनच मनुष्य म्हणजे स्त्री पुरुष स्वार्थापोटी चुका करतो आणि जगात बेफिकीर राहतो. जर मृत्यू लक्षात असेल तर माणूस कधीच पाप आणि चूक करू शकत नाही. इतर उदाहरण, एक शेठ एके दिवशी एका संताच्या आश्रमामध्ये गेला. संताच्या कृपेने त्याला चांगला लाभ झाला. तो शेठ सफरचंद, संत्री, केळ्यांची मोठी थैली भरून गेला. संतजी यांनी एका टोपलीमध्ये टाकले, ज्यामध्ये फळप्रसाद ठेवत होते. शेठ 2 दिवसानंतर गेला तर टोपली फळाने भरलेली होती. काही प्रसाद संतांनी भक्तांना वाटला, काही भक्तांनी फळप्रसाद आणला, तो टोपलीमध्ये टाकला. शेठने संताला विचारले की हे महाराज, तुम्ही फळ का खात नाही? संतजी म्हणाले की मला मृत्यू दिसून येतो, यामुळे खाल्ले जात नाही. शेठने विचारले, हे महाराज, कधी जाणार आहात संसारामधून? संतजी म्हणाले, आजपासून 40 वर्षानंतर माझा मृत्यू होईल. शेठ म्हणाला, हे महाराज, तसं तर सर्वांना मरण आहे, मग कशाला घाबरायचे? ही पण काय गोष्ट झाली?
असा तर साधा व्यक्ती पण भीत नाही. तुम्ही काय गोष्ट करत आहात? शेठजी दुसऱ्या दिवशी यायचे आणि याच प्रकारची गोष्ट बोलायचे. त्या नगराचा राजा देखील त्या संतजींचा भक्त होता. संतजी राजाला म्हणाले की तुमच्या नगरीमध्ये किरोडीमल शेठ आहे. चंदनाच्या लाकडाचे दुकान आहे. त्याला फाशीची शिक्षा सुनवा आणि 1 महिन्यानंतर चतुर्थीला फाशीचा दिवस ठरवा. जेलमध्ये शेठच्या कोठडी म्हणजे खोलीमध्ये फळांची टोपली भरून ठेवा. तसेच दुधाचा तांब्या 1 शेर म्हणजे 1 लिटर भरून ठेवा. खायला खीर, हलवा, पुरी, पोळी तसेच भाजी द्या. राजाने आज्ञेचे पालन केले. शेठजीला जेलमध्ये बंद करून 20 दिवस झाले. दुर्बल झाला. संत जेलमध्ये गेला. प्रत्येक कैद्याला भेटला. शेठजीला बघून संताने विचारले, कुठे राहणारे आहात? काय नाव आहे? शेठ म्हणाला, हे महाराज, तुम्ही ओळखले नाही? मी किरोडीमल आहे, चंदनाचा दुकानदार. संतजी म्हणाले, अरे किरोडीमल, आपण दुर्बल कसे झालात? काही खात पीत नाही? अरे, फळांची टोपली देखील भरलेली आहे. दुधाचा तांब्या भरला आहे. थाळीत हलवा, खीर ठेवली आहे. शेठजी म्हणाले, हे महाराज, मला मृत्यूची शिक्षा सुनावली आहे. शपथ घेऊन सांगतो की मी निर्दोष आहे. वाचवा महाराज, माझी लहान लहान मुलं आहेत. संतजी म्हणाले, भाऊ, मरण तर सर्वांना आहे, मग काय घाबरायचे? खाऊन पिऊन मौज कर. शेठजीने गजांमधून हात काढून संतजींचे चरण पकडले. म्हणाला, वाचवा महाराज, काही खाल्ले प्यायले जात नाही. समोर चतुर्थी दिसते. संतजी म्हणाले, शेठ किरोडीमल, जसा आज तुला चतुर्थीचा निश्चित मृत्यू दिसत आहे, त्याच प्रकारे साधू संतांना आपली चतुर्थी दिसत असते. 40 वर्षानंतर का होईना. आपण अध्यात्म ज्ञानहीन प्राणी मौज करत राहतो आणि अचानक मृत्यू घेऊन जातो. काहीच करू शकत नाही. असाच मला माझा मृत्यूचा दिवस दिसतो, जो 40 वर्षानंतर येणार आहे. या कारणाने खाणे पिणे गरजेनुसार घेतले जाते. मौज मनात कधीच येत नाही. परमात्मा यांची आठवण कायम असते. आपल्या ज्ञानचक्षूंवर अज्ञानाची पट्टी बांधली आहे, जी सत्संगामध्येच उघडली जाते, ज्यामुळे जगण्याचा मार्ग मिळतो, मोक्ष प्राप्त होतो. संताने राजाला सांगून शेठला मुक्त केले. शेठने नामदीक्षा घेऊन उद्धार करवून घेतला.